पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यालयात पार पडली। या बैठकीला प्रामुख्यानं निवडणुकीसाठी केंद्रानं नियुक्त केलेले प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनीजी वैष्णव, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि अन्य सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। 2 दिवस मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, गोव्यासह मुंबई या एकूण 288 मतदारसंघातली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली। प्रामुख्याने चर्चेमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, आपले मित्र पक्ष आणि त्यांच्यासोबत निवडणुका लढण्याच्या संदर्भात आमची संयुक्त चर्चा झाली। भारतीय जनता पक्ष जरी 288 जागेचा विचार करत असेल तरी या बैठकीमध्ये एकमुखाने असं ठरलं की आमच्या मित्र पक्षासह महाराष्ट्रातल्या 288 जागा आम्ही लढवणार आहे। या जागा वाटपाचा जो फॉर्म्युला राहणार आहे तो आमचे घटक दलातले पक्ष आणि आमचे नेते हे एकत्र बसून आम्ही जागा वाटप करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो ठरवणार आहे। 288 जागावर जरी आम्ही 2 दिवसात चर्चा केली असली तरी भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पक्ष आहे, महाराष्ट्राचा विचार करणारा पक्ष आहे आणि म्हणून आम्ही आमची तयारी तर करतोच, परंतु आमच्या मित्र पक्षासह आमचे उमेदवार जिंकले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आली पाहिजे। यासाठी आम्ही 288 मतदारसंघाचा आम्ही काल 2 दिवस अभ्यास केला। काल ही बैठक आमची संपली। एका बाजूला आम्ही आमचे मित्र पक्ष आणि आम्ही एकत्रितरित्या निवडणुकीला तोंड देण्यासाठी ही आमची बैठक घेतली, परंतु दुसऱ्या बाजूला जी काही महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीमध्ये मात्र काही आलबेल नाही आहे। आपल्याला माहिती आहे की सकाळी त्यांचे प्रवक्ते 9 वाजता उठून उद्धव ठाकरे हे आमचे भावी मुख्यमंत्री आहे अशा प्रकारचं वक्तव्य करतात। दुसऱ्याच दिवशी तुतारी गटाचे जयंत पाटील अध्यक्ष हे त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करतात। तर तिसऱ्या दिवशी गळ्यामध्ये विमा लटकून भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले हे ताऱ्या वाजवताना आपल्याला दिसतात। मला असं वाटतं की आघाडीमध्ये बिघाडी ही केवळ आताची असं नाही आहे, ही लोकसभेमध्ये सुद्धा होती आणि आपण पाहिलं असेल की सांगलीच्या जागेवरून कसं वादंग झालं। कोणत्याही घटक पक्षाला विचारात न घेता उद्धव ठाकरे साहेबांनी चंद्रहार पाटलाची उमेदवारी जाहीर केली आणि उघडपणानं काँग्रेसनं त्या ठिकाणी बंडखोरी करून आपला बंडखोर उमेदवार निवडून आणला। तर निवडणूक पूर्वच जर त्यांच्यावर आघाडीमध्ये अशा प्रकारची जर कुरघोडी होणार असेल तर या राज्यातले जनतेनं त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? खऱ्या अर्थानं असा प्रश्न हा महाराष्ट्रातल्या जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही। आपण बघितलं असेल की आता महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन झालं। या अधिवेशनामध्ये सरकारने जनतेच्या हिताच्या अनेक योजना जाहीर केल्या आणि त्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्याचं वीज बिल माफ करणं, शेतकऱ्यांना भावांतराप्रमाणे जी काही नुकसान भरपाई झाली ती नुकसान भरपाई देणे, लाडली बहीण नावाची एक महत्वाकांक्षी योजना आम्ही जाहीर केली। परंतु याही योजनांवर ज्या जनहिताच्या योजना आहेत कोणी कोर्टात जाण्याची भाषा करतं तर कोणी त्या योजनेची टिंगलटवाळी करतं। मला असं वाटतं की हाऊसमध्ये या योजनेवर टीका करायची आणि आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये होल्डिंग लावून या योजनेचं श्रेय लाटण्याचं काम करायचं, अशा प्रकारची दुटप्पी भूमिका आता आघाडी सरकारमधले जे आमदार असतील, जे कार्यकर्ते असतील, जे नेते असतील
अशा प्रकारची करतायत. आपण बघितलं असेल की अनेक आघाडीतल्या आमदारांनी खासदारांनी महाराष्ट्र राज्याच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचे फलक लावून त्याचा लाभ आपल्याला काही घेता येईल का, एका बाजूला असं करतात आणि दुसऱ्या बाजूला या योजनेवर टीका करण्याचंही काम करतात. ही भूमिका मला वाटतं दुटप्पीपणाची भूमिका आहे. या जनहिताच्या योजना आहे आणि जनतेच्या हिताचं काम करणारं हे जे आमचं सरकार आहे, ह्या सरकारला पुन्हा आम्ही एकत्र निवडणुका लढून पुन्हा सत्तेत आणू, अशासाठी आमच्या या बैठका आत्ता चालू आहे. आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचं उद्या महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन हे पुणे येथे होतंय. या अधिवेशनाला आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई मार्गदर्शन करणारे, नितीनजी गडकरी येणारे आणि साधारणतः 5,000 कार्यकर्ते या अधिवेशनाला उपस्थित राहणारे. आणि या अधिवेशनातून आमचे कार्यकर्ते खूनगाठ बांधून जाणारे की सरकारने जाहीर केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहे, त्याचा लाभ द्यायचा आहे आणि येत्या विधानसभेत आम्हाला सरकार आणायचं आहे. काँग्रेसच्या लोकांनी दुटप्पी भूमिका अशी लावली. कदाचित लोकांचे होर्डिंग लावून यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली. हे फॉर्म भरून घेतील आणि सरकारी दरबारी ते दाखल करणार नाही आणि ज्यांचे फॉर्म भरून घेतले कदाचित त्यांना त्या योजनेपासून वंचित ठेवण्याचं काम सुद्धा हे आघाडीच्या सरकारचे नेते करतील. तेव्हा माझी जनतेला विनंती आहे की सरकारनं आपली यंत्रणा लावून हे फॉर्म निशुल्क कुठल्याही दलाला मध्ये न ठेवता भरून घेण्याची जबाबदारी आपल्या सरकारी यंत्रणेवर दिली आहे. तर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हे फॉर्म भरून घ्यावं, म्हणजे 2 महिन्याचा निधी त्यांना त्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येईल. अशा प्रकारची ही लाडली बहीण योजना आहे आणि नक्कीच या राज्यातल्या महिलांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तुम्ही असं म्हणालात की 288 जागांचा आम्ही चर्चा केली, आढावा घेतला. भाजपची स्वतःची किती जागांची सध्या तरी तयारी आहे? भाजपनं मागच्या निवडणुकीत 160 पेक्षा अधिक जागा लढवल्या होत्या. यावेळेस भाजपची तयारी काय आहे? कारण तिसरा मोठा घटक पक्ष भाजपसोबत होता यावेळेला. असं आहे, पहिला मुद्दा आहे की आघाडी असो, युती असो किंवा या अगोदर ज्या काही युत्या झाल्या त्या युतीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे आमचे नेते एकत्र बसतील. अजून कोणत्याही पक्षानं कोणत्या जागा आम्ही लढवणार आहे आणि किती जागा आम्ही घेणार आहे, ना तर आघाडीत ठरलं ना तर युतीमध्ये ठरलं. याच्यासाठी आमचं जे काही नेते मंडळी ते एकत्र बसतील आणि त्यावर तोडगा काढतील. तुमच्या ज्या बैठका होत्या त्या बैठकांमधून असं कळतंय की नेत्यांचा असा सूर आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचाही असे सूर आहे की 160 पेक्षा जागा आपण लढल्या पाहिजे. किती जागा लढायच्या आणि कोणत्या जागा लढायच्या याच्यावर आमच्या बैठकीत कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. आम्ही 288 जागेवर आम्ही चर्चा केलेली आहे की राज्यामध्ये आपण असो की आपले घटक दल असो यांना एकत्र बसून जागा लढायच्या आहेत आणि त्याची चर्चा आपण सगळ्या जागेंची केली पाहिजे. दानवे साहेब, जरांगेंचं आजपासून आंदोलन सुरू होतंय. मराठा समाजाला आरक्षण सगळे सोयऱ्यांच्या संबंधित निर्णयाची अंमलबजावणी आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशा मागण्यांसहित ते आजपासून उपोषण करतात. असं आपण बघताय की गेले वर्षभर जरांगे पाटील या मागण्या घेऊन फिरत आहेत. लोकसभेमध्ये या मागण्याचा परिणाम आपल्याला जाणवला की काय त्यांनी बोलले. आज तारखेला आघाडीच्या नेत्यांना असं वाटतं की याचा फायदा आम्हाला होईल आणि कदाचित लोकसभेत त्याचा फायदा त्यांना मिळाला सुद्धा. जरांगे पाटील जी मागणी घेऊन बसले त्या मागणीला आम्ही कधीच विरोध केला नाही, आमचा पाठिंबाच राहिलेला आहे. आमचा मुद्दा आता असा आहे की जरूर त्यांनी उपोषणाला बसावं, ही मागणी सरकारी दरबारी लावून धरावं, पण त्याचबरोबर जे कोणी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आता प्रचार प्रसार करतात त्यांची एक बैठक बोलावं आणि आमच्याही नेत्यांशी चर्चा करावं. त्यांच्या बैठकीत त्यांनी स्पष्ट त्यांना बसून तुमच्या समोर उभं करावं चॅनलवाल्यासमोर आणि त्यांना विचारावं की जर तुम्ही आता लोकसभेत निवडून आले, आता विधानसभेच्या निवडणुका आहेत,
तुम्ही आज एकमुखी असं निर्णय घ्या की माझी जी मागणी आहे ती म्हणजे ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या. तुम्ही ही मागणी पूर्ण करणार आहे का की ओबीसीतून आम्हाला आरक्षण आम्ही देऊ, असं ते बोलू शकणार नाही निवडून आलेले, किंवा उद्या या भरोश्यावर निवडून यायचं ज्यांना ते. आमची स्पष्ट भूमिका आहे की जरंगे पाटलाचं उपोषण जे चाललंय ते त्यांनी जरूर करावं. त्यांच्या उपोषणाला आमचा विरोध नाही आहे. सरकार चर्चेला तयार आहे. परंतु जे निवडून आलेत त्यांना मात्र चॅनल समोर उभं करून त्यांच्याकडून बोलून घ्यावं की आमचा पाठिंबा आरक्षण हे ओबीसीतूनच देऊ, असं ते बोलू शकणार नाही, असं माझं मत आहे. जर ते बोलू शकत नसतील तर मग मात्र समाजाने विचार केला पाहिजे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे फक्त सत्तेच्या लालसीपोटी मराठा समाजाची बाजू घेतं. यांना मराठा समाजाशी काही देणं घेणं नाही. भाजपचेच नेते असं म्हणतायत जरांगे पाटील वर्षभरापासून उपोषणासाठी बसलेले आंदोलन करतात, मात्र हे आंदोलन प्रीप्लॅन आहे. कुठेतरी राजकीय हेतून किंवा राजकीय आरोपामुळे हे वेगळ्या प्रकारे आमचं काय म्हणणं आहे, आमचं कोण काय म्हणलं, आता वर्षभर अनेक नेत्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट आले. मागच्या स्टेटमेंटमध्ये आपण जाऊ नका. आंदोलन आपल्या समोर आहे. आता त्यांनी रॅल्या काढल्या, रॅलीला सुद्धा चांगला प्रतिसाद आहे. आता ते उपोषणला बसतायत, उपोषणलाही प्रतिसाद मिळेल. आमचा मुद्दा तुम्ही हो मांडा की जे कोणी आघाडीचे नेते आहेत, प्रमुख नेते, त्यांचे अध्यक्ष घ्या, त्यांचे आमदार खासदार घ्या, त्यांना तुमच्या चॅनल पुढे उभं करायला लावा. हे तोडून त्यांच्या काढा ना की आम्ही जर सत्तेत आलो, येत तर नाही पण आलो तर ओबीसीतून तुम्हाला आरक्षण देऊ, किंवा जे निवडून आले त्यांना असं म्हणायला लावा ना. आता माझ्या विरुद्ध निवडून आले कल्याण काळे, हे आमच्याही त्या जरंगे साहेबाच्याही बैठकीला येतात आणि त्याही बैठकीला जातात. एक टांग इकडे आणि एक टांग तिकडे. माझं म्हणणं भूमिका स्पष्ट घ्या ना. आम्ही तर भूमिका स्पष्ट घेतली पण ती भूमिका स्पष्ट घेत नाही. आता त्यांनी सांगितलं मी लोकसभेत मराठा आरक्षणाचा विषय मांडणार आहे. असा विषय मांडणार आहे का लोकसभेत आरक्षणात की जरंगेने जे उपोषण सुरू केलं त्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे, आरक्षण दिलं पाहिजे, पण हे आरक्षण ओबीसीतूनच दिलं पाहिजे. जर अशी भूमिका मांडतील तर ती भूमिका मानू. आमची पहिल्यापासून जी भूमिका आहे, आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं, आम्ही त्या आरक्षणाच्या बाजूचे, कोणाचंही आरक्षण आम्ही काढलं नाही, काढणार नाही. ही आमची भूमिका, आमच्या नेत्याची भूमिका आणि पक्षाची भूमिका पहिल्यापासून आहे. त्यांनी भूमिका घेतली पाहिजे की आम्ही तुम्हाला ओबीसीतून आरक्षण देऊ. जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका लोकसभेला बसलेला पाहायला मिळतो तुम्हाला खास करून. तरी देखील अजून त्यांची भाषा ही सरकार विरोधी आहे हे दिसून येतंय. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील हा फटका बसलेला दिसून येतो. आपल्या 2 दिवसांच्या या बैठकीमध्ये याविषयी काही चर्चा झाली, रणनीती आखली गेली की हा फटका बसू नये या संदर्भात? असं नाहीये. असे अनेक आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात झाले. मी स्वतः आंदोलन बघितले. जयप्रकाश नारायणचं आंदोलन बघितलं, अण्णा हजारेचं आंदोलन बघितलं, पाटीदार समाजाचं आंदोलन बघितलं आणि आता जरंगेचं आंदोलन बघितलं. या विषयावर काही आजच चर्चा करतो आम्ही असं नाहीये. कालच्या बैठकीत चर्चेचा विषय नव्हता कारण ते उपोषणला बसलेले नव्हते. पण या अगोदर पार्टीनं अशा प्रकारच्या बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली आणि चर्चेतून 10% आरक्षण द्यायचं हे सरकारचं ठरलं. सरकारनं आरक्षण 10% दिलं आणि ज्यांना आरक्षण दिलं, ज्या काही सरकारच्या नोकऱ्या आता निघतात त्याच्यामध्ये त्याचा समावेश सुद्धा आहे. आम्ही आमचा निर्णय केलेला आहे, पण त्या निर्णयानं समाज म्हणा किंवा नेते म्हणा समाधानी जर नसतील तर त्यांना उपोषण करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. टॅकल करण्यासाठी काय रणनीती आपली? हे बघा, याला समाजच टॅकल करू शकतो. समाजाने खुलं आवाहन केलं पाहिजे दोन्ही बाजूच्या नेत्यांना की तुम्ही या समोर बसा, आपली आपली भूमिका स्पष्ट करा, याला राजकारण करू नका, यातला मध्यस्थ शोधा आणि समाजाला न्याय द्या. अशा प्रकारचं निर्णय केल्याशिवाय हा मुद्दा सुटणं सध्या तरी जवळपास वाटत नाही, पण सुटू शकतो. दोन्ही बाजू एकत्र बसवल्या पाहिजे, मार्ग काढला पाहिजे. जर आपण पाहिलं तर मग कालच ही यादी जाहीर झाली तुमच्या सगळ्या प्रवक्त्यांची.
याआधी केवळ नितेश राणे यांच्यावरती जबाबदारी दिली होती की संजय राऊत जे सकाळी बोलतील त्याला तुम्ही प्रत्युत्तर द्या. तर मग संजय राऊत हे जो नरेटिव्ह सेट करतात दिवसभराचा त्यांना उत्तर देण्यासाठी यादी फौज तयार करण्यात ही आली का? प्रवक्त्याची यादी नाहीये. प्रवक्ते बोलतील आणि नेते चुप राहतील असं नाहीये. आणि आमचं नाव जरी नसतं आलं तर तुम्ही काही आम्हाला सोडत नाहीये. त्यामुळं त्यांनी अधिकृत सांगितलं की तुम्ही पक्षाची भूमिका मांडा. हे आम्ही काही प्रवक्ते थोडे आहे. आम्ही प्रवक्ते नाहीये. प्रवक्त्याची यादी जाहीर झाली ते प्रवक्ते आहेत अजून, तेही त्यांची भूमिका मांडतील नाही असं नाही. या यादीमध्ये जे भाजप प्रवक्ते आहेत त्यामध्ये उज्ज्वल निकम यांचं नाव जाहीर केल्यानंतर खास करून टीका होताना दिसते, कारण ते सरकारी वकील आहेत आणि त्यांचं नाव कसं काही येऊ शकतं अशा प्रकारची टीका होती. हे बघा, उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी काही पक्षाचा राजीनामा दिला नाही. ते काही सरकारकडून पगार घेत नाही. ते सरकारचे सल्लागार आहेत. सरकारी वकील आहेत. सरकारचे वकील म्हणजे ते काही पगारी नाही आहेत. ते केस लढवतात आणि केस लढवताना जे त्यांचं मानधन असतं ते मानधन घेतात. ते पूर्ण वेळ नाही याचे सरकारचे. त्यामुळं त्यांना पक्षाची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. पण तू सरकारी मानधन केलं म्हणजे सरकारी असं होत नाही. तुम्ही जर कधी पाहत असाल तर अनेक मानधन घेणारे लोक या राज्यामध्ये निवडणुका लढवतात. लागलं तर मी आपल्याला यादी देईल पुढच्या बैठकीत की मानधन घेणारे आताही निवडणुका लढवतात, मागच्याही काळात निवडणुका लढवल्या. ते मानधन घेतात. पण तेवढ्या काळात पण राजीनामा तर दिला जातो त्यांचा. असं नाही, असं होत नाही. निवडणुका लढतात, ते जिंकतात आणि तरी ते मानधन करतात. दानवे साहेब, काल काँग्रेसची एक मोठी हाय प्रोफाईल बैठक पार पडली ज्यामध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवरती कारवाई होईल असं अपेक्षित होतं. मात्र एकंदरीत त्या बैठकीमध्ये फुसका बार निघाला. ना ते कारवाई करू शकले आणि नावं जाहीर करू शकले. काँग्रेसच्या अनेक बैठका झाल्या, त्या प्रत्येक बैठकीतला बार फुसकाचे. आणि काँग्रेसमध्ये ती ताकद नाहीये की आपल्या माणसाला बाहेर काढण्याची. एक तर ते डुबत्या जहाजावर बसले सगळेच आहेत आणि लोकांचा सहारा, दुसऱ्याचा सहारा घेतल्याशिवाय ते जहाज चालू शकत नाही. आणि त्यातही आपले माणसं काढून टाकायचे आणि जहाज रिकामा करायचं, एवढा शहाणपणा तर काँग्रेसजवळ आहे. विजय वडेट्टीवारांनी कलम 370 वरती टीका केली. ह्या कलमाची फक्त घोषणा झाली, अद्यापही काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित राहायला जायला तयार नाही असं. हे बघा, 370 कलम हटवल्याच्या नंतर मी स्वतः काश्मीरमध्ये जाऊन आलो मंत्री या नात्यानं. काश्मीरमधली परिस्थिती एकदम बदललेली आहे. काश्मीरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत नव्हत्या. आता निवडणुका पहिल्यांदा झाल्या. केंद्राचं जे बजेट जात होतं ते सरळ राज्याला जात होतं. जिल्हा परिषद पंचायत